गाईज सॉरी, कालचा ब्लॉग मी एंड नाही केला. काल थोडा उशीर झाला होता, सो त्यामुळे काल मला 1 वाजलं घरी यासाठी. सो त्यामुळे आय एम व्हेरी सॉरी की कालचा ब्लॉग मी नाही केला. सॉरी. आपण आजच्या ब्लॉगची सुरुवात करू. सो मित्रांनो गुड मॉर्निंग. सो मित्रांनो गुड मॉर्निंग. अँड सो मित्रांनो हाय हॅलो नमस्कार आदित्यकडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो मित्रांनो हाय हॅलो नमस्कार आदित्यकडे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. सो आता उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि आज आहे मित्रांनो मंडे. उठलो आणि ताईनं माझ्यासाठी नाश्त्यासाठी स्पेशल एक डिश बनवली. तुम्हाला दाखवतो. हे बघा, हिला डॉमिनोजच्या कामालाच लावून देणार मी आता. फ्रँकी बनवली आहे. सेम बे रिंते वाटते की तू पिझ्झा. तवा थोडा छोटा पडला पण आपला. ताई वेट करत आहे रिव्ह्यूसाठी गाईस. तिकडल्या साईडनं काही तुटायच्या मसाला हा नाही सेम बनवली, काही फरक नाही. सेम बनवली. अजून ते अंदरचं मटेरियल सोबत खा ना, तू वरचंच खाल्लं. सेम बनवली आहे. आई शपथ. खरं म्हणजे नेक्स्ट टाइम करू. आईला पप्पाला आवडेल. पण पनीर वाला करू. हा पनीर वाला. पनीर नव्हतं ना काल तू सेम झालं ना. पनीर कुठून आणू. जमलं. वैद्याला आवडेल ना. आवडलं. तिच्याला आवडेल. वैद्याला लय आवडलं. है ना. 5 झाले. चल बाय. जाऊ का. हॅलो. निघूया आपण ऑफिससाठी. रोहिणी ताईनं तर मन खुश केलं आहे. फ्रँकी चालून मस्त फ्रँकी खाल्ली नाश्त्याला. तिला हे पण दिलं आहे तसं तर नाश्त्याला खिचडी पण दिली आहे. ते आपण ब्रेकमध्ये खाऊ, ऑफिसच्या टी ब्रेकमध्ये खाऊ. चला काल रात्रीचं आपलं काम पण झालं. कालचा ब्लॉग पण बनला मस्त. परत ऑफिस. चलो गाईस निकल. ऑफिसला पोहोचलो आहे. 9:32 पोहोचलो आहे. सो नंतर बोलतो मी तुमची तरी बाय बाय. क्लाइंट रहता उधर. क्लाइंट ट्रेनर क्लाइंट भेटत आहे उधर. अपन टी ब्रेक में क्या खा रहे. जल्दी जल्दी खा रहे, मेरा टाइम ब्रेक नहीं है ब्रो. तू भी लेट आहे, मी बी लेट आहे रे. अरे पावसाचं वातावरण झालं आहे. पाऊस पण आला आहे आणि मला ब्रेक पण झाला आहे. तो चला आता जेवण करायला जाऊ. पोट भरून आता जेवण झालं आहे. तो आता मी तुम्हाला ऑफिस सुटल्यानंतर भेटतो 6:30 वाजता. जसं आता हँडवॉश केला तर चला ब्रेकमध्ये भेटतो तुम्हाला. पिकलं आहे ना. एक्सपायरी लेटर नहीं दिया उसने तो उसको लिया चलो गाईस ऑफिस झालं आहे. चाललो आहे घरी. लिया कैसे अंदर उसको. आय डोंट नो. सो गाईस घरी आलो आहे. आता आम्ही भांडे घासते. भांडी नाही जास्त, तेच आपले टिफिन घासतो. मी त्याला थोडा वेळ आहे. जसा घरी पोचलो गाईस तसा पाऊस चालू झाला. म्हणून मी रेनकोट घालून निघालो होतो गाईस. कधी पण पाऊस येतो ना त्यामुळे. सो गाईस रोहिणी ताई आली आहे घरी. रोहिणी ताईनं स्वयंपाक बनवला आहे आणि जेवणामध्ये आहे राईस आणि बेसन भात. तुम्हाला बेसन भात खूप आवडते. मी त्याच्या तिकडे मूवी बघत आहे कलंक. आणि इथे आता जेवण करतो. ताईचं झालं आहे जेवण, माझं बाकी आहे जेवण. मी जेवण करून घेतो. आता बेसन भात खायचं. रोहिणी ताई तू करून गेली होती काय बेसन भात. हा काय. नाही तुझ्या यायच्या पहिले हे असंच झाकून होतं ना. हा ओके. तर्री 30 आहे का. तर्री 30 आहे का. या काही जेवण करायला. जेवण करतोय आता मी.
बेसन भात. आणि कमेंट करून नक्की सांगा गाईस, बेसन भात कोणाकोणाला आवडते. मला तर खूप आवडते गाईस बेसन भात. पण गरम गरम राहिलं तर एक तर वेगळी मजा येते. मी थोडं कामामध्ये होत असतो त्यामुळे थोडं वेट करतो त्याच्यामध्ये.